नमस्कार मित्रांनो, राधे राधे। आज मी आणि माझा मित्र द्वारकाधीश्वर या मंदिरात व्हिजिट करायला जाणार आहे। तर ते माझ्या घरापासून 6 किलोमीटर आहे। तिकडे जाऊन तुम्हाला ते मंदिर पण दाखवतो कसं आहे। तर चला आपण भेटूया आपल्या ब्लॉग। हेलमेट और ये चाहिए था माउंट टिकट। विरार हायवेचा नवीन फ्लायओव्हर एक नंबर लग रहा है रे बच्चे। ये देख खतरनाक। हाँ वो देख मित्रांनो, इथून लेफ्ट घ्यायचा। लेफ्ट बघा, द्वारकाधीश्वर मंदिर विरार। हाय हाय, इधर कितने टाइम के बाद आ रहे हो ना? बहुत टाइम के बाद। हरे कृष्णा 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 हरे हरे। आया सर, नहीं और आगे। हाँ, इधर से वो 3 किलोमीटर बोला था। ओ भाई, तर मित्रांनो, हे बघा द्वारकाधीश्वर मंदिर। फायनली आम्ही पोहोचले तिकडे। तर तुम्हाला दाखवतो द्वारकाधीश्वर मंदिर आमच्या विरारचं नवीनच बांधलं आहे। इसका ये कब था रे ओपनिंग? 26 नोव्हेंबर ना। आत्ता 26 नोव्हेंबरला याचं ओपनिंग झालं आहे। आणि याचं टायमिंग आहे सकाळी 7 ते दुपारी 1 पर्यंत चालू असतं। आणि त्याच्यानंतर 4 बजे से रात के 9 बजे तक, म्हणजे संध्याकाळी 4 वाजता ते 9 वाजेपर्यंत ते चालू असतं। तर तुम्हाला यायचं असेल तर 7 नंतर कधी पण या, 1च्या आधी, आणि 4 नंतर कधी पण या, 9च्या आधी। तर तुम्हाला दर्शन घेता येईल। आणि काय जास्त गर्दी नसते, कारण का सॅटर्डे संडे गर्दी असते, पण असं मध्येच कधी आलात तर एवढी तुम्हाला गर्दी नाही मिळणार। तर बघा कसलं वाटतंय, बघा एक नंबर वाटतंय मंदिर। भरपूर लोक आलेत आणि खूप छान आहे। आणि आजूबाजूची एवढी मोठी जागा आहे ना, खूप मोठी जागा आहे। बघा आता इथे सगळं डेव्हलप होतं आहे, अजून तरी डेव्हलप नाही झालं आहे, पण फक्त मंदिर रेडी झालं आहे। पण आजूबाजूची जागा एवढी मोठी आहे, खूप भारी आहे। म्हणजे अजून काय काय बनवली ते बघा। तिकडे गार्डन वगैरे पण बनवलं आहे बघा, लहान पोरांना खेळायला। आणि इथे हे मंदिर आहे मस्तपैकी। तर मित्रांनो, हे बघा आता आम्ही वर दर्शन करायला चालले आहेत मंदिरात। आणि तुम्ही आजूबाजूची जागा बघा, कसलं भारी वाटतंय। केवढं मोठं आहे, ते खूप मोठं आहे आणि मस्त आहे। आपण फिरूया सगळं, पहिला आपण मंदिरात जाऊया आणि मग इकडून फिरूया। चल लहान पोरगा रडतोय। चलो आने के बाद झूलते काढणार। मित्रांनो, हे बघा वरून केवढा भारी वाटतंय। हाय हाय, काय जागा आहे, खूप मस्त आहे। त्या आतमध्ये आता जाऊया आपण एका साईडून। मित्रांनो, आतमध्ये फोन आला होता, तर त्यासाठी आम्ही बाहेरूनच हे करतो। ही मूर्ती आहे, मस्त बनवलं आहे, खूप छान आहे। आतून पण छान आहे, अजून डेव्हलपमेंट बाकी आहे त्याची, पण बंद आहे। हे बघा इथे सगळं लिहिलेलं आहे। उधर सब लिखा है 56 सीढ़ियाँ भी बनाई है देख।
हाँ तो सब लिखा है, 24 अवतार भी आहे, 24 अवतार सब सगळं लिहिलेलं आहे इकडे बघा, A to Z लिहिलेलं आहे, कोणी बनवलं काय ते सगळं लिहिलेलं आहे. तर तुम्ही बघा. मित्रांनो हे बघा, हे मंदिर किती मस्त वाटतंय, खूप छान आहे, खूप छान मंदिर आहे. सरळ परत जात आहे त्याच्यावरूनच. आणि बघा इथे बाजूला इथे सगळं इथे क्या लिखा है, श्री ये सबका नाम लिखा है, क्या लिखा है, श्री सनकाधिकार नमः, नारदाय नमः, सगळं लिहिलेलं आहे बघा. दत्तोत्रय नमः, कपिलाय नमः, सगळं A to Z लिहिलेलं आहे. म्हणजे तिकडे जे आहे त्याच्यावर सगळं सांगितलं त्यांनी की इथे काय काय आहे काय नाही आहे. तर इथे बघा हे मंदिर आहे, हे बघा किती मस्त वाटतंय. अंदर क्या है रे, अपने को जाना है. चल जाते बाद में जाते, पहला बाहर से घूम के आते. अभी जा रहा है आओ. ओ भाई बघा हे आतमधलं आहे, खूप छान वाटतंय. हे आतमध्ये बाबा, अबे अंदर कितना प्यारा है, ये पता ही नहीं था. आता इधर क्या है, ये शिवलिंग, कोणत्याही मूर्तीला स्पर्श, शिवलिंग है. हो शिवलिंग आहे, एक नंबर आहे मित्रांनो, हे शिवलिंग आहे मित्रांनो. हे बघ किती मस्त वाटतंय, खूप छान आहे. ते शिवलिंगचं हे बनवलं, मतलब इधर भी बनेगा बाद में ना. शिवलिंग नहीं मतलब ये थोड़ा सा अंदर डेवलप करेंगे ऐसा बोल रहा हूँ. मित्रांनो हे मंदिर आहे बघा आतून, आणि इथे बाहेरचा परिसर पण आहे, खूप छान आहे, मस्त परिसर आहे मित्रांनो. हे बघा हा रुक मंदिर है बच्ची, वो देख ना, मतलब ये ऊपर भी है, देख ना कितना है, कितना अच्छा लग रहा है. इधर सीढ़ियाँ भी दी है ऊपर चढ़ने के लिए. ये वही है अभी हम लोग गए थे, एक नंबर है. ये क्या है, ये गोवर्धन. हाँ गोवर्धन वाह, तो उसका दिखाया छोटे से. गोवर्धन देखना क्या बनाया है. बघा मित्रांनो हे गोवर्धन आहे, आणि कसं मस्त बनवलंय बघा ना. सुरभी कुंड, सुरभी कुंड सगळं दाखवलं. दंडवती शिला, गिरिराजश्री, मुखारविद, हे बघा. आणि हे श्रीकृष्ण आणि वर पण बघा श्रीकृष्णांचं मंदिर छोटंसं बांधलं, किती मस्त मानलंय बघा. ते असं आहे ना, तो गिरधारीचा रूप आहे, ते नाव ते किधर तो मूर्ती आहे ना, कोणता वाला ऊपर वाला, ते गिरधारी म्हणतात. कृष्णाचं नाव आहे. हे गिरधारी आहे, म्हणजे कृष्णाचं नाव ठेवलेलं होतं, तर ते गिरधारी मंदिर आहे. ते बघा किती मस्त वाटतंय ते. आणि त्याच्या बाजूला हे सगळं एवढं मोठं मंदिर मस्त बांधलंय, खूप छान आहे. बघा मागे पण सगळं आहे. राधे राधे. बघा राधे राधे, राधा आणि कृष्ण बॅक साईडला आहे, आणि माहितीच नव्हतं. हे बघा किती मस्त आहे. प्रथम मिलन, गुलाल कुंड, श्री अन्योर, मस्त बनवलं. हे भी मस्त छोड़ा देख ना, हे देख ना, हे पाणी इधर हे पाणी पण मस्त येत आहे. उछरी का लोटा, इनका नाम रखा है इसका. उछरी बना, उछरी का लोटा. ये तो हम लोग ने उधर मिनी, इनका स्टोरी बहुत अच्छा, मुझे याद नहीं आ रहा है, बहुत अच्छा स्टोरी है. मानो क्यों जो बजवाजी रहते हैं ना, उठाते ना सब समय, अपन जो कृष्ण भगवान ने उठाया था तो वो कृष्ण भगवान जो आर्मी के दोस्त लोग थे ना, वो बोलते कि छोड़ तो मैं उठा के रखा हूँ. तो कृष्ण ने छोड़ते ना तो लकड़ी सब टूट जाती है. तो बोलते नहीं बचाओ बचाओ, लोटा उठाओ उठाओ, ऐसा कुछ स्टोरी. अच्छा बहुत अच्छा स्टोरी, तो सुनेगा ना डाल देना, मजा आएगी. ये देख ना, ये भी मस्त है ना. ये पूरा पानी इधर से आ रहा है, और ये देखो इधर की बहुत लोगों ने कॉइन्स वगैरे पण टाकलेले आहेत. आणि मस्त आहे, खूप मस्त बनवलं.
आणि हे आपली द्वारका, मिनी द्वारका. अभी इसका नाम रखेंगे मिनी द्वारका ना. मिनी द्वारका, मिनी द्वारका. हे बघा बासुरी श्रीकृष्णाची. चल पूरा घूम के आते थोड़ा सा. ये बॅग, ही हा मागचा दरवाजा आहे बघा. मी तुम्हाला उभा करून दाखवतो कॅमेरा. हे बघा मस्त ना. आणि आजूबाजूचा परिसर बघा किती छान आहे. खूप छान आहे परिसर, मस्त परिसर आहे. खूप छान बनवलंय. हे बघा हे मस्त वाटतं. हे तू मेरे को बताने वाला था ना बाहर. अच्छा उन्होंने ये भी लिखा है. मित्रांनो हा कोणता अवतार आहे तुम्ही सांगा, आम्हाला तर माहित नाही. पण श्रीकृष्णाचा 24व्या अवतारामधला एक आहे कोणता तरी. जर तुम्हाला माहिती असेल तर नक्की सांगा. हाँ मेरे को तो उधर खूप मोठं आहे. जेल में उनका कार्यवाही स्टोरी पहला. अच्छा मतलब जब जन्म लिया था वो जेल वाला स्टोरी है ये. ओके ये जेल वाला, ये पहला हो गया. दूसरा किधर है? हाँ ये वृंदावन जा रहे थे. ये किधर से? मथुरा से वृंदावन जा रहे थे तभी का ये पानी से. और वो हाँ ये भी था ना वो विजय राधा कृष्ण की लीला आहे ना. अजून अर्ध काम बाकी आहे पण तरी चालू आहे, बरंच चालू आहे. हे बघा ये तो ये है ना जब वो कृष्णा भगवान वृंदावन छोड़ के द्वारका जा रहे थे तब का सीन है. हाँ राधा को छोड़ के जा रहे हैं तभी की बात है. पर पूरा गोपियाँ नहीं दिखाई है पर ठीक है जितना उसमें आया उतना दिखाया उन्होंने. बहुत अच्छा दिख रहा है. ये कुरुक्षेत्र मतलब महाभारतला आहे. ते अर्जुनला श्रीकृष्ण दाखवत होता की नक्की मी कोण आहे. तर तेव्हा सगळे ते अवतार घेतलेले ते आहे. ते बघा इथे वर दिसतात. श्रीकृष्णाने सांगितलेलं की हा मी आहे. मग सगळे अवतार घेऊन त्यांनी सांगितलेलं. तर मित्रांनो आम्ही फायनली द्वारकाधीश्वर टेम्पलकडे आले. ते बघा जे आहे विरारला. आणि आम्ही सकाळी किती बजे निघले ते 9:30 वाजता निघालेले. 10 पर्यंत इकडे पोचले. विरारवरून म्हणजे माझ्या घरापासून फक्त 6 किलोमीटर आहे आणि खूप जवळ आहे. शुभम इसके बाद किधर जाने का, किधर का प्लान करने का? मिनी वृंदावन. हाँ वो भी कितना दूर है यहाँ से? 1-1.5 घंटा लगता है ना अपने यहाँ से? अभी 6 घंटा 7 घंटा लगता है. नहीं वो नहीं बोल रहा हूँ. घूमने के लिए नहीं, जाने के लिए. इधर से जाने के लिए अपन गए थे टैक्सी से 4-5 घंटा लग गया था अपने को, पता ना. जाने के लिए? हाँ तो वही मतलब आने जाने के लिए ना. आने जाने के लिए अपने को 5 घंटा लगा. तो वो तो हम लोग वैसे गए थे. पर अगर बाय रोड जाएंगे तो 1.5 घंटे का रोड है. तो बाय रोड जाएंगे. तो नेक्स्ट प्लान हम लोग का उधर जाने का रहेगा. हम लोग मिनी वृंदावन जाएंगे जो हमारे वाड़ा में है पालघर में. तो वहाँ पे जाएंगे और उसके बाद फिर हम लोग ट्राई करेंगे कि वृंदावन, वो मेन जो वृंदावन है यूपी में आता है ना. हाँ यूपी में जो मेन वृंदावन है उधर जाने का प्लान करने का है. वो अभी अगले साल देखेंगे पर ज़रूर जाएंगे. तो चलो मिलते हैं बाद में. अच्छा लग रहा है ना आके. ये मंदिर है. बोल राधे राधे. राधे राधे. अच्छा द्वारकाधीश मंदिराचा मागचा व्ह्यू पूर्ण डोंगर आहे सगळीकडे. खूप छान एक नंबर आहे, मस्त आहे. आणि हे मंदिर. तर मित्रांनो आमचं दर्शन झालेलं आहे. तर आता आम्ही दर्शन घेऊन घरी चाललो आहे. तर खूप मस्त वाटलं, खूप छान होतं आणि एक नंबर होतं, मस्त बनवलं आहे. आणि आता आम्ही त्यांचा प्रसाद पण खाल्ला. पायनॅपल चिरा होता आणि क्या तर साबुदाणा ना, साबुदाणा पण होता. एवढं मस्त होतं, खूप छान बनवलेलं, खूप मस्त होतं. तर मित्रांनो आम्ही जाऊन आले आहेत. फायनली आम्ही घरी पोचले आहेत. तर खूप मस्त वाटलं तिकडे जाऊन, खूप छान होतं मंदिर. तर मित्रांनो तर तुम्हाला हा माझा द्वारकाधीशचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा की काय चुकीचं असेल त्याच्यामध्ये. तर कमेंटमध्ये सांगा की, कारण का काही गोष्टींचं नाव मला माहीत नव्हतं. तर मग ते कमेंटमध्ये मला तुम्ही सांगा त्या गोष्टीचं की याला काय काय बोलतात. तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू.
with